नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 16 विश्वाचे अंतरंग या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा याच पाठाचा अभ्यास केला. आपण मागे काय पाहिलं तर आकाशगंगा, दीर्घिका यांच्याविषयी आपण माहिती घेतली. ताऱ्यांबद्दल माहिती घेतली, ताऱ्यांचे प्रकार कोणते आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेतली. आणि आता सूर्यमालेविषयी आपण माहिती घेतली. आता सूर्यमालेमध्ये जे ग्रह आहेत आणि सूर्य म्हणजे ज्या सूर्यमालेचा जो मुख्य घटक आहे सूर्य, त्याच्याबद्दल आपण आता माहिती पाहूया. आणि मालेमध्ये जे 8 ग्रह आहेत त्यांच्याविषयी आपण सविस्तररित्या माहिती आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे. कुठल्या रंगाचा तारा आहे तर पिवळ्या. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे सुमारे 6000 डिग्री सेल्सिअस इतका आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे तर 6000 डिग्री सेल्सिअस इतके आहे. सूर्याचा आकार इतका मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सहज सामावू शकतील. तुम्ही विचार करा किती मोठा आहे सूर्याचा आकार. इतका मोठा आहे की त्यामध्ये आपल्या पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सहज सामावू जाऊ शकतील. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्यांच्या भोवती फिरतात. आपण पाहिलं मगाशी आपले जसे पृथ्वीला जसे गुरुत्वीय बल आहे तसे सूर्याला सुद्धा गुरुत्वीय बल आहे. आणि सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच काय होतं तर सूर्यमालेतील जे खगोलीय वस्तू आहेत त्या त्याच्या भोवती फिरतात. मग खगोलीय वस्तू कुठल्या आहेत आपण पाहिलं मगाशी. लघुग्रह, बटुग्रह या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या काय सूर्याच्या भोवती फिरतात. कशामुळे तर गुरुत्वीय बलामुळे. सूर्याचा व्यास साधारण 13,92,000 किमी इतका आहे. सूर्याचा व्यास किती आहे तर 13,92,000 किमी इतका आहे. सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसह फिरतो. तो स्वतःच्या अक्षाभोवती सुद्धा फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवताली सुद्धा सूर्यमालेसह तो फिरतो. सूर्य हा सूर्यमालेतील तप्त गोळा आहे. सूर्य कसा आहे तर सूर्यमालेतील तप्त गोळा आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा कशाच्या स्वरूपात बाहेर पडते तर सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते. आणि ती सूर्यकिरणाच्या स्वरूपात बाहेर पडते. ती जीवसृष्टीला आधार देते. पृथ्वीच्या वातावरणामध्ये आणि हवामानामध्ये बदल घडवते. कुठली ऊर्जा तर सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा ही सूर्यकिरणांच्या स्वरूपातून बाहेर पडते आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीला आधार देते. पृथ्वीच्या वातावरणामध्ये आणि हवामानामध्ये बदल घडवते. आता मुलांनो आपण सूर्याबद्दल माहिती घेतली. सूर्यमालेचा जो मुख्य घटक आहे सूर्य याच्याबद्दल आपण आता माहिती पाहिली. आता आपण जे सूर्यमालेमध्ये जे 8 ग्रह आहेत त्यांची माहिती आपण आता पाहूया. तर सूर्यमालेचा पहिला ग्रह कुठला आहे तर बुध. आपण आता बुध या ग्रहाविषयी माहिती पाहूया. बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. कुठला तर बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त तो सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. पृथ्वीवरून कधी दिसतो बुध तर सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात. कशामुळे खड्डे झाले निर्माण तर उल्कापातामुळे काय झालंय तर निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात. हा सर्वात वेगवान ग्रह आहे. बुध हा ग्रह कसा आहे तर सर्वात वेगवान ग्रह आहे. बुधावर वातावरण नाही आहे आणि बुधाला एकही नैसर्गिक म्हणजे त्याचा उपग्रह नाही आहे. नैसर्गिक उपग्रह नाही आहे. आणि बुध कसा आहे तर बुध हा सर्वात वेगवान आहे आणि बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. आता आपण दुसरा ग्रह पाहूया ह्याच्यामधला तर शुक्र. कुठला तर सूर्यमालेतला दुसरा ग्रह कुठला तर शुक्र. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे हा. कुठला तर शुक्र. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहावयास मिळतो. हा कधी पाहायला आपल्याला शुक्र ग्रह कधी पाहायला मिळतो तर सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस
व सूर्यास्तानंतर पश्चिम दिसेस, म्हणून ह्याला काय म्हणतात तर पहाटेचा तारा म्हणतात किंवा सायंतारा म्हणतात. ह्या शुक्राला काय म्हणतात तर पहाटेचा तारा किंवा सायंतारा म्हणतात. शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. काय तर सूर्य स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. काय तर शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. सूर्याला सुद्धा एकही चंद्र नाही. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. शुक्राला सुद्धा एकही चंद्र नाहीये. शुक्रावर वातावरण आहे, परंतु तिथे चुंबकीय क्षेत्र नाही आहे. मग शुक्राला काय म्हणतात तर शुक्राला पहाटेचा तारा किंवा सायंतारा असे म्हणतात. शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे आणि शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. कळलं? आता आपण कुठले ग्रह पाहिले तर बुध आणि शुक्र. आता आपण तिसरा ग्रह पाहूया. तिसरा ग्रह कुठला तर पृथ्वी. आपली पृथ्वी. तर सूर्यमालेतील तिसरा ग्रह कोणता आहे तर ती आहे आपली पृथ्वी. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वीला निळा ग्रह पण म्हणतात. काय म्हणतात? निळा ग्रह म्हणतात. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. काय तर पृथ्वी स्वतः काय आहे? एक चुंबक आहे आणि पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. कळलं? काय तर पृथ्वी काय आहे? हे स्वतः चुंबक आहे आणि पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे काय होतं तर सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, माहिती आहे ना? स्वतःभोवती फिरते तेव्हा तिला किती वेळ लागतो? ती 24 तास. आणि ती जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा तिला 365 दिवस लागतात. आता पृथ्वीला काय म्हणतात तर निळा ग्रह म्हणतात. पृथ्वीवर फक्त जीवसृष्टी आहे. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही आहे. कळलं? आता आपण सूर्यमालेतील चौथा ग्रह मंगळ याच्याविषयी माहिती पाहूया. तर मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळ हा सूर्यमालेतील कितवा ग्रह आहे? चौथा ग्रह आहे. मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो. काय? मंगळावरील त्या मातीमध्ये काय असतं? त्याच्या लोह असतं मंगळावरच्या मातीत आणि त्यामुळे त्याला लाल ग्रह असेही म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे. काय तर मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे. आता मंगळ हा कसा आहे? त्याचा रंग, मंगळाच्या ग्रहाचा रंग कसा आहे? तो मंगळ ग्रह हा लालसर दिसतो म्हणून त्याला काय म्हणतात तर लाल ग्रह असेही म्हणतात. आता आपण सूर्यमालेतील पाचवा ग्रह कोणता आहे तो पाहूया. तर सूर्यमालेतील पाचवा ग्रह गुरु आहे. कोणता तर गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरुमध्ये सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. किती मोठा आहे की 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. गुरु ग्रह आकाराने प्रचंड असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो तो. काय तर हा आकाराने प्रचंड मोठा आहे तरी पण तो स्वतःभोवती खूप वेगाने फिरतो, फार वेगाने फिरतो. गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्याला वादळी ग्रह असे म्हणतात. गुरु ग्रहाला काय म्हणतात तर वादळी ग्रह म्हणतात. का? कारण गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्यामुळे त्याला काय म्हणतात तर वादळी ग्रह असे म्हणतात. गुरु हा काय आहे? गुरु ग्रह हा सगळ्यात मोठा ग्रह आहे सूर्यमालेतील. म्हणजे सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. तरी पण तो प्रचंड मोठा असला तरी सुद्धा तो म्हणजे वेगाने फिरतो. तो स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. आता आपण शनी सूर्यमालेतील 6वा ग्रह कुठला तर शनी. तर या ग्रहाविषयी आपण आता माहिती पाहूया. सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह कुठला आहे तर तो शनी. म्हणजे गुरु सगळ्यात मोठा आहे पण गुरु नंतर सर्वात मोठा कोणता तर शनी आहे. शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे.
कारण त्याच्या भोवती कडी आहे. पाहिलीत का तुम्ही? आता हे बघा, इथे जे पिक्चर दिसते, चित्र दिसते, ते शनीचं आहे आणि मग त्या शनीला कशी एक कडी आहे. शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवती कडी आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता मात्र खूप कमी आहे. त्याचे वस्तुमान किती आहे तर पृथ्वीच्या 95 पट जास्त म्हणजे पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. समजा एखाद्या मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगेल, बुडणार नाही, कारण त्याची घनता ही कमी आहे. कळलं? शनी कळलं तुम्हाला की शनी हा 6वा ग्रह आहे व हा गुरु ग्रहानंतर सगळ्यात मोठा ग्रह आहे. त्याला कडा असते आणि त्याच्या भोवती कडी आहे आणि त्याचे वस्तुमान किती आहे पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. समजा तो एखाद्या समुद्रामध्ये जर त्याला टाकला तर तो चक्क तरंगू शकेल. आता आपण युरेनस, 7वा ग्रह, सूर्यमालेतील 7वा ग्रह युरेनस, याच्याबद्दल माहिती पाहूया. युरेनस सूर्यमालेतील 7वा ग्रह हा युरेनस आहे. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. काय? दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. युरेनस ग्रहाचा आज खूप कललेला आहे. काय? युरेनस ग्रहाचा आज खूप कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. काय? तर तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. नेपच्यून सूर्यमालेतील 8वा ग्रह म्हणजे शेवटचा ग्रह कुठला आहे तर नेपच्यून. नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो. अरे बापरे, एक ऋतू किती वर्षाचा असतो तर 41 वर्षाचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात. काय? तर या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात. कळलं तुम्हाला? नेपच्यून काय? नेपच्यून हा शेवटचा 8वा ग्रह आहे. नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे किती वर्षाचा आहे तर 41 वर्षाचा असतो. या ग्रहांवर अतिशय वेगवान वारे वाहतात. आपण आता सूर्यमालेतील 8 ग्रहांची माहिती घेतलेली आहे. तर कुठले 8 ग्रह आहेत तर बुध, शुक्र, पृथ्वी, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, या 8 ग्रहांची आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण या सूर्यमालेतील ग्रहांची माहिती आपण पाहिली, पण आता आपण त्या सर्व एकत्ररित्या आपण ह्या तक्त्याद्वारे आपण त्यांची माहिती पाहूया. तर हा तक्ता दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांच्या उपग्रहांची संख्या दिलेली आहे, परिभ्रमण काल, परिवलन काल, म्हणजे त्यांच्या कडा, चुंबकत्व, वातावरण, असं ह्या सगळ्यांची एकत्रितरित्या माहिती आपण आता या तक्त्याद्वारे पाहूया. आता ग्रहाचे नाव, ज्ञात उपग्रहांची संख्या, आसाचे कळणे, परिवलन काल म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा काल, परिभ्रमण काल म्हणजे काय तर सूर्याभोवती फिरण्याचा काल, चुंबकत्व, वातावरण आणि कडी. आता बुधला उपग्रहांची संख्या, पण आपण बघितलेलं आहे की बुध या ग्रहाला उपग्रहच नाही आहेत, तर उपग्रह 0. आसांचे कळणे अंश 0.01. परिवलन काल म्हणजे स्वतःभोवती फिरण्यासाठी बुधला किती वेळ लागतो तर 58.65 दिवस लागतात. आणि परिभ्रमण काल म्हणजे सूर्याभोवती फिरण्यासाठी 88 दिवस लागतात. चुंबकत्व नाही. वातावरण बुध या ग्रहावर वातावरण नाही. कडी नाही. आता शुक्र, ग्रहाचे नाव शुक्राला उपग्रहांची संख्या 0. शुक्राला सुद्धा उपग्रह नाही. आपण पाहिलं मगाशी, आपण जेव्हा त्याची माहिती घेतली तेव्हा आपण पाहिलं की शुक्राला सुद्धा उपग्रह नाही. मग आसाचे कळणे 177.2 आणि परिवलन काल म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा काल किती लागतो तर 243 दिवस लागतात सूर्याला स्वतःभोवती फिरायला. आणि परिभ्रमण काळ किती आहे सूर्याचा तर 225 दिवस. चुंबकत्व नाही. वातावरण आहे. कडी नाही. तर पृथ्वीला उपग्रहांची संख्या 1. मग पृथ्वीचा उपग्रह कोणता बरं आहे तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे की नाही. मग आणि आसाचे कळणे 23.5. परिवलन काल म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लावते तर 24 तास. आणि परिभ्रमण सूर्याभोवती फिरण्यासाठी 1 वर्ष म्हणजे 365 दिवस. चुंबकत्व पृथ्वीवर आहे. वातावरण आहे. कडी आहे का पृथ्वीला तर नाही. मंगळ, आता मंगळाला उपग्रहांची संख्या किती आहे माहिती आहे मुलांनो तर 2 उपग्रह आहेत मंगळाला. आणि आसाचे कळणे किती तर 25.2. परिवलन काल किती आहे तो स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लावतो तर 24 तास 37 मिनिटं.
परिभ्रमण काल किती आहे त्याचा, तर 1.88 वर्ष. चुंबकत्व मंगळावर नाही. वातावरण आहे. कडी नाही. आता गुरुला किती उपग्रह आहेत माहिती आहेत मुलांनो? 64 उपग्रह आहेत. किती? तर 64 उपग्रह आहेत. आसांचे कळणे 3.1 आणि तो स्वतःभोवती फिरण्यासाठी वेळ किती लागतो त्याला? 9 तास 56 मिनिटं. तो खूप वेगाने फिरतोय ना, तो सगळ्यात मोठा ग्रह आहे, तरी पण तो खूप स्पीड म्हणजे खूप वेगाने स्वतःभोवती फिरतो. मग त्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर 9 तास 56 मिनिटं. आणि परिभ्रमण काळ किती आहे, म्हणजे सूर्याभोवती फिरण्यासाठी त्याला किती वर्ष लागतात? तर 11.87 वर्ष 87 दिवस, म्हणजे इतके वर्ष लागतात त्याला. 11.87. आता चुंबकत्व आहे, वातावरण आहे, कडी आहे. शनीला उपग्रहांची संख्या किती आहे? तर 33 उपग्रह आहेत शनीचे. कळलं? आसांचे कळणे 26.7. परिवलन काल म्हणजे स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो शनीला? तर 10 तास 40 मिनिटं. आणि परिभ्रमण काल 29 वर्ष. चुंबकत्व आहे, वातावरण पण आहे शनीवर, कडी आहे. युरेनस. आता युरेनसला किती उपग्रह आहेत माहिती आहेत का? तर 27 उपग्रह आहेत. आणि आसाचे कळणे 97.9 आणि 17 तास 24 मिनिटं त्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागतात. आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी 84 वर्ष लागतात युरेनसला. आणि चुंबकत्व आहे युरेनसवर आणि वातावरण सुद्धा आहे, कडी सुद्धा आहे युरेनसला. आता नेपच्यूनला किती उपग्रह आहेत? तर 13 उपग्रह आहेत. किती? 13. आणि आसाचे कळणे 28.8 आणि 28.8 म्हणजे 28.8. परिवलन काल स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर 16 तास 11 मिनिटं. आणि परिभ्रमण काळ 164 वर्ष लागतात. आणि त्याच्यामध्ये चुंबकत्व पण आहे आणि वातावरण सुद्धा आहे नेपच्यूनवर आणि कडा सुद्धा नेपच्यूनच्या भोवती कडा आहे. मग आपण ह्या ग्रहांची माहिती आपण आता एकत्रितरित्या पाहिली. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? तर आज आपण सूर्यमालेविषयी शिकलो. सूर्याबद्दल आपण माहिती पाहिली आणि सूर्यमालेतील जे 8 ग्रह आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती घेतली. तर ते कुठले 8 ग्रह पाहिले आपण? तर बुध, शुक्र, पृथ्वी, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या 8 ग्रहांबद्दल आपण माहिती पाहिली. आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत मुलांनो? तर पुढच्या भागामध्ये जे लघुग्रह, उपग्रह, बटुग्रह यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.